त्यामुळे आराध्य दैवत म्हणून आपण त्याला पुजतायत त्या दिवशी. आणि त्यानंतर खरोखरच जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच. मी म्हटलं होतं ही भुवनेश्वर संकल्पना आहे ना, ती आपण बरेच वर्षांनी आडेवाईच खेळत होते CCLच्या माध्यमातून व CPLच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ती धर्म जात न बघता या ठिकाणी एक कुटुंब तयार होत आहे. ते एक संदेश जेणेकरून पूर्ण जगभर भारताला विविधतेने नटलेलं असं म्हटलं जातं. प्रत्येक धर्माची जातीचे लोक आहेत. त्याप्रमाणेच छोटा इंडियन्स म्हणला आता हे चिंचणी गाव. दरम्यान सामन्याकडे वळूया. चिंचणीच्या भव्य दिवा मैदानावर प्रथम सामना जो रंगणार आहे MD ग्रुप विरुद्ध वारली इंडियन संघामध्ये. प्रथम या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल मयूरच्या संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. म्हणजे चॅलेंज स्वीकारण्यासाठी ते सज्ज आहेत. दरम्यान त्या चॅलेंजचं प्रत्युत्तर देण्याकरता जो धावसंख्येचा डोंगर उभारायचा आहे तो गणेश ग्रुप यांना म्हणजे वारली इंडियन संघाला. बघूया या ठिकाणी काटेकी टक्कर होणारच. 12वे खेळाडू सुद्धा या ठिकाणी येताना दिसतोय. तुमचं स्वागत करतोय. अशीच आम्हाला थोडासा या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. गणेश्वर सुरुवात करायची आहे. तर नक्कीच नाणेफेक जिंकून मैदानात MD ग्रुप याने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि वारली इंडियन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. तर पाहूया मैदानाच्या आत ओपनिंग करताना पाहायला मिळतील ओपनिंग बॅट्समन धनेश आणि अक्षय. नक्कीच वारली इंडियन्स हे फेमस आणि पंच मंगेश तामोरे आणि यतीश तामोरे हे पंचांची भूमिका मामाबाचे पंचांची भूमिका राबवत असताना पाहायला मिळतील आजच्या दिवसभरात. नक्कीच प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज मात्र आपल्याला मयूर तामोरे ऑन गोलंदाजी मार्कवर उभा सज्ज. तर फलंदाजीसाठी धनेश उर्फ मलिंगा ऑन स्ट्राइक. हो खूप सुरेख यॉर्कर लेनचा चेंडू हलक्या पद्धतीने यावेळेला मात्र खतरे की घंटी असू शकते. पहिला चेंडू जबरदस्त कव्हर केला गेला होता. कॉल मध्ये कन्फ्युजन आणि अक्षय थोडक्यात बचावले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूला मात्र जबरदस्त चुरस तयार झालेली म्हणजे आपल्याला कळू शकते की काय चुरशीदार सामना असू शकतो. जबरदस्त कॉल मध्ये कन्फ्युजन आलं आणि खतरे की घंटी वाजली होती परंतु बाल बचावले होय. या वेळेला नक्कीच पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडून येतोय. वाईटचा इशारा खातं उघडलं जाते. वाईटने एक धाव लागते बोर्डाला. तर सुरेख अशी सुरुवात मैदानात आणि मैदान ज्या पद्धतीने सजवलेलं आहे सुरेख असं सजावट मात्र आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळते आहे. मोठी सगळ्यात मोठी आकर्षणाची गोष्ट आणि ज्या पद्धतीने सपोर्टर्सने आपले बॅनर्स दिलेले आहेत सहकार्य खूप मोठं. त्यानंतर पाहूया या वेळेला मात्र पुढचा चेंडू आणि धावची तो LBWच्या माध्यमातून गडी बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच जबरदस्त झटका मिळतो आहे. या वेळेला मयूर तामोरे यांच्या गोलंदाजीला भेदक मारायला चकवा खाला. धनेश याने पॅडवर आदळला चेंडू पायचीत होताना पाहायला मिळतो आहे. एक धाव एक गडी बाद अशी निराशाजनक सुरुवात मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. वारली इंडियन्स काय म्हणेल पप्पू? खरोखरच मी धनेशांचं खास करून कौतुक केलं होतं की थोडासा टच मध्ये आहे खेळाडू. त्याच्याकडनं क्षमता आहे चांगले फटके मारण्याची. मात्र सलामी लावला फलंदाज झाला. मात्र समोर असलेला खेळाडू जर पाहिला ना मयूरच्याकडे त्यांच्या बोटात जादू आहे आणि त्याचा बोटाचा पूर्णतः वापर या ठिकाणी केलेला दिसतोय. त्यामुळे ह्या ठिकाणी पायचीत पकडलाय. धनेश यांना थोडासा सावधगिरी पत्करायला हवी होती. ही षटक मात्र थोडंसं खेळून काढायचं होतं नाही. मात्र या ठिकाणी धनेश त्यांचा स्वाभाविक खेळ आहे तोच खेळणार. या पद्धतीने तो बाद झालेला दिसतोय. नक्कीच एक मोठा गडी बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. मोठा झटका मात्र वारली इंडियन्सला मिळतो आहे. नक्कीच त्यांच्याकडे देखील फलंदाजी करणारे चांगले फलंदाज अजून सुद्धा आहेत. नक्की या वेळेला मात्र एंटायर होतोय करण. नवीन फलंदाज करण. नक्कीच चिंचणीतून आदिवासी समाजातून आउटडोर क्रिकेट
करण्यामध्ये करण याचं नाव आहे. मोठी खेळी खेळण्याचं सामर्थ्य आहे, ताकदवान फटके असतात त्याचे. नक्कीच चौकार षटकारांची आतषबाजी आउटडोर म्हणजे आपल्या या टोटल पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाकडे जिकडे जिकडे सामने चालतात तिकडे चिंचणीचं नाव गाजवताना आपल्याला करण पाहायला मिळतो आहे. एक जबरदस्त असं खेळाडू आपल्याला चिंचणीतून आदिवासी समाजातून उभारताना करण दिसतो आहे. पाहूया आजच्या दिवसात चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून कसं खेळ साकार करेल. कारण एक दमदार गोलंदाज ज्याचं आहे नावलौकिक, एक फिरकी गोलंदाज आणि ज्या वेळेला गोलंदाजीचा मारा होतो रोखलं जातं प्रत्येक चांगल्या फलंदाजाला. या वेळेला मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळला जातोय चेंडू. एक धाव येते आहे आणि एका धावेने सरशी मिळते आहे. इकडे पुन्हा एकदा बोर्डावर लागतायत धावा. 2-1 गडी बाद अशी सध्याची स्थिती. सुरेख आणि भेदक मारा मात्र नक्कीच केला जातो आहे गोलंदाज मयूर तामोरे यांच्याकडून. कारण मयूर यांच्याकडे एक शैली आहे आणि त्या शैलीचा वापर ज्या पद्धतीने केला जातो. पुढचा चेंडू फुल टॉस हलक्या पद्धतीने कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव येते आहे. पुन्हा एकदा एकेरी याने या वेळेला हेरलेला आहे. मोठे विकेटचं पतन झाल्यानंतर सावधगिरीची भूमिका. आक्रमण एवढ्या लवकर करायचं नाहीये. 6 षटकांचा सामना आहे. नो बॉल वाईटला आपण रिवाईव्ह घेऊ शकतात. म्हणजे हे जे त्यांनी हेरलेलं आहे पॉवर प्लेच्या माध्यमातून जर विचार केला, या वेळेला मात्र करणने फटका मारण्याचा प्रयत्न, चकवा खाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. तर ही जी सुरेख अशी रणनीती, पहिलं पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचं षटक हाताळताना मयूर तामोरे एक हुशार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण त्यांच्याकडे दांडगा अनुभव. तर हे चित्र यावेळेला पाहायला मिळते आहे. या वेळेला खेळला जातो पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षित केला जाईल चेंडू. एक धाव येते आहे. तर एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा वारली इंडियन संघाचे दर्ज होताना बोर्डावर पाहायला मिळतात. नक्कीच सुरेख अशी खेळी साकारली गेली गोलंदाजीवरून. तर नक्कीच प्रशंसा करायची मयूर तामोरे यांच्याकडे शैलीदार गोलंदाजी आहे. अष्टपैलू असं खेळाडू मयूर तामोरे आपल्याला पाहायला मिळतो आहे. MD ग्रुप कडून नक्कीच कर्णधार पद भूषवताना अपोलो संघ आणि आज आपल्याकडे MD ग्रुपच्या माध्यमातून आणि ह्या ज्या आयोजन केले गेलेले आहे चिंचणी प्रीमियर लीग ह्या लीगचं, तर नक्कीच मयूर तामोरे ह्यांनी घेतलेला हा पुढाकार आणि ज्या पद्धतीने ही संकल्पना साकारली गेली आहे आणि ज्या पद्धतीने साकारताना दिसतं आहे, नक्कीच जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. परंतु एकट्याला श्रेय नाही. कालच युसुफ सरांनी सांगितलं टीम परफॉर्मन्स हा खूप महत्त्वाचा असतो आणि कालच्या दिवसात टीम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला राजकुमार तामोरे यांच्या संघाने जी कामगिरी केली त्याला म्हणतात टीम स्पिरिट आणि ते चित्र यावेळेला पाहायला मिळालं. दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज चैतन्य. शॉर्ट पिच चेंडू कट केला जातो आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला. निर्धाव चेंडू येतो आहे. नक्कीच चैतन्य एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. अंडर 18च्या माध्यमातून अंडर 21च्या माध्यमातून जर विचार केला, नक्कीच सुरेख असे त्याच्याकडे तो जेव्हा 15 पावलांचा रनअप घेतो आणि कौशल्य वापरतो, एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा हा पिचचा चेंडू खेळला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. हवाई सफर चेंडू जातोय षटकाराला. आजच्या दिवसातला पहिला षटकार येतो आहे. जबरदस्त धमाकेदार. भुवनेश्वर पाहू शकाल ज्याप्रमाणे तुम्ही करण यांची प्रशंसा केली, मी त्याचा खेळ पाहिला नाही, मात्र आज जो शॉट पाहिलाय ना तो क्लास होता एकदम. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार मारणं म्हणजे साध्या सुद्धा खेळाडूचं काम नाही. त्याने दाखवून दिलंय माझ्याकडे ही शैली आहे, त्याचा पूर्णतः वापर करेल. आणि करणने दाखवून दिलं आपल्या संघांना म्हणणार का ते प्रेक्षकांना सुद्धा दाखवलं की माझ्याकडे खेळी ती चांगली आहे. या वेळेला मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ढकलला जातोय चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. जबरदस्त शॉट याला म्हणतात टेक्निक. चेंडूला पाहणं, योग्य वेळेला योग्य दिशा देणं. याच्या आधी कव्हरला सुंदर पद्धतीने शॉट दिला, यानंतर पुढच्या चेंडूला स्क्वेअर लेगला शॉट तब्दील करून दिला. नक्कीच धावसंख्येमध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या बोर्डावर लागलेली आहे ती म्हणजे 14. 1-4-14. नक्कीच एक षटकार एक चौकाराच्या मदतीने करण ह्याने आगेकूच करून दिलेला आहे.
पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण यांच्यासाठी, यावेळेला मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित होईल, एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी जरी असली, नवखा गोलंदाज आहे परंतु इम्प्रूव्हमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतोय चैतन्य. कारण अंडर 21च्या माध्यमातून विचार केला आणि आज चिंचणी प्रीमियर लीगचा विचार केला तर पुढे सरसावणं गरजेचं आहे. तर हीच कामगिरी, कारण अक्षयकडे अनुभव आहे, आउटडोअर क्रिकेटर्सकडे थोडंसं मग गोलंदाजाला थोडंसं प्रेशर असतं की बाबा हा अनुभवी फलंदाज आहे, त्याच्याकडे शॉटची टेक्निक आहे, मोठे मोठे शॉट कशी करायचे ते त्याच्याकडे माहिती आहे, तरी सुद्धा एक सुंदरशी गोलंदाजी साकारणं हेही कौशल्य आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र हाफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव येते, पुन्हा धावसंख्येत बदल होईल. 16 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. नक्कीच एक गडी बाद अशी सध्या वारली इंडियन संघाची स्थिती. तर नक्कीच हे षटक थोडंसं महागडं जरी असलं परंतु चैतन्य ह्याला एक शिकण्यासाठी, कारण ज्या वेळेला मोठे फलंदाज क्रीजवर उभे असतात त्यांच्या वेळेला थोडंसं नवीख्या गोलंदाजाला गोलंदाजी साकारताना टेन्शन मात्र नक्कीच असते. पाहूया या वेळेला काय होतं आहे. हा खूप सुरेख मारा, या वेळेला जबरदस्त चेंडू फेकला गेला आणि पुलचा चेंडू येतो आहे. थोडासा चकमा दिला अक्षय यांना, शॉट मध्ये तब्दिली करता आला नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय. गेटच्या समोर ज्यांच्या आपल्या गाड्या असतील त्यांनी जरा गाड्या सगळ्यांनी हलवायच्या आहेत, कारण तिकडे गाडी येणार आहेत भराव करण्याची. तर त्यामुळे सगळ्यांनी गेटमध्ये जेवढे आपल्या मुख्य द्वार आहे ते गाड्या जिकडे असतील त्यांनी ज्याने गाडी खाली करायची आहेत बाजूला घ्यायची आहेत, जागा मोकळी करायची आहे. तिकडे तो लेवलिंग करण्याला येणार आहे. तर सूचना सगळ्यांसाठी आहे, ज्यांचे ज्यांच्या बाईक्स असतील त्याने त्या बाईक्स हटवायच्या आहेत. विनंती असेल सगळ्या क्रिकेटर्सना, क्रिकेट प्रेमी रसिकांना. दरम्यान 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 16. नक्कीच सुंदरसं समालोचन पुढे आपण ऐकणार आहेत पप्पू चांबरे यांच्या मुखातून. धन्यवाद भुवनेश्वर. DSK आणि धन्यवाद भुवनेश्वर मेयर. दरम्यान पाहू शकाल 2 षटकाच्या उत्तरात धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी या ठिकाणी जी राखलेली आहे ती वारली इंडियन संघाने. तरी आदिवासी संघ सुद्धा पुढे थोडे ते आगेकूच करतोय. या चिंचणी गावातून बिलॉंग करत असताना बाहेर बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी त्याने छाप सोडलेली आहे. दरम्यान आज पुन्हा CPLच्या माध्यमातून काय करून दाखवतोय. सुरेख फटका करण्याचा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये विनीत त्या चेंडूवरील तत्पूर्वी एक धाव बोर्डावर लागणार. आडू का होईना एकही धाव आणि धावसंख्येमध्ये बदल 17 धावा. या 17 म्हणतात खतरा आहे, खतरे की घंटी किसके लिए होगी. तर एका बाजूने मयूर तांबोरे, एका बाजूने अक्षय नाईक. अक्षय नाईक जर पाहिला जेव्हा धनेशचा गडी बाद झाला ना थोडसा सावधगिरी पत्करतोय, कारण करण स्ट्राईकला आहे त्या ठिकाणी. करणला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न अक्षयचा दिसतोय. दरम्यान मयूर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट्स, स्लो वर्क मारा, हलक्या हाताने टाकला चेंडूवर, थोडासा झेल असू शकतो का आणि कोणती चूक करत नाही, झेल बाद. दुसऱ्या गडीचं पतन होत आहे वारली इंडियन संघाचं. धनेश आकरे यांनी मला वाटते आज झेल टिपलेला दिसतोय. खरोखरच मी मयूर संघाचं कौतुक करेल. त्यांच्या संघामध्ये मला वाटते थोडेसे नौके खेळाडू आहेत, नवोदित खेळाडू आहेत. चिन्मय तांबोरेचा विचार केला, चैतन्य आकरे दिसतोय, एका बाजूने चंदन दिसतोय. म्हणजे नवीन जवळपास 7 किंवा 6 खेळाडू त्यांच्याकडे नवीन आहेत. म्हणून मयूर तांबोरेला पूर्ण संघ ज्याप्रमाणे राजकुमार म्हणत होता की जरी आमचा संघ थोडासा मला कमजोर वाटला तरी पण आम्हाला हार किंवा जीतसाठी खेळायचं नाही, मात्र आम्हाला मात्र या ठिकाणी एफर्ट आमचा कायम ठेवायचा आहे. एफर्ट कायम ठेवता कुठे क्वालिफाय झाला हे कोणाला कळलं नाही. म्हणजे प्यार से जीत आहे सामना, म्हणजे हे प्रेमाने सर्व करून गेलं. म्हणजे शब्दच तरी चांगले होते म्हणून सामना सुद्धा त्याने आपला क्वालिफाय, संघ सुद्धा क्वालिफाय झालेला दिसतोय. या CPLच्या माध्यमातून एक मात्र मला पाहायला मिळालं आहे, एक डिसिप्लिन, शिस्तता
वर्तणूकता सर्व काही पाहायला मिळालंय. खरोखरच आयोजकाचं मला कौतुक करतो तेवढं कमीच, खूप कमी पाहायला मिळतंय असं डिसिप्लिन. कारण मागच्या 15-20 वर्षाची आठवण करून दिलंय या नवीन खेळाडूंनी. जे जुन्या खेळाडू अशाच पद्धतीने वेड्यावर यायचे आणि वेड्यावर खेळ करायचे आणि कुठेही ॲग्रेसिव्ह खेळ करून दाखवला नाही. ॲग्रेसिव्ह आपल्या स्वभावात नसायला, ॲटिट्यूड आपल्या स्वभावात असायला नवा, तोच करून दाखवलाय ना. बघू शकाल आपल्या बोटात जादू आहे, त्या जादूचा पूर्ण वापर या ठिकाणी करून दाखवतो मयूर तांबोरे. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या ही स्थिर आहे 17 धावांवर. बघू शकाल 17 म्हटलं होतं 17 आणि खतरे की घंटी त्या ठिकाणी मला वाटतं तो पहिला पुन्हा स्लोवर मारा, उलट्या फळीने मारला फटका, थोडासा गचाड क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव. पुन्हा एक धावणे धावसंख्येत बदल 18 धावा. तर बघू शकाल एका बाजूनी मयूर तर एका बाजूनी मातब्बर खेळाडू बघू शकाल करांच्या स्वरूपात वारली इंडियन संघाकडनं खेळत असताना त्यांच्या फडीतने एक षटकार आणि चौकारांची कामाई आहे. दरम्यान त्यांच्यात थोडंसं द्वंद्व समर आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, जरी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू असला तरी मात्र थोडासा कट होऊन बाहेर निघतोय. म्हणजे जरी आपण हाफ पे चेंडू टाकला ना तर म्हणतो खूप चांगला चेंडू आहे, याच्यावर षटकार मिळू शकतो की नाही. त्याचं उत्तर मात्र मयूराने करून दाखवलंय की यात मी तुला षटकार सहजा मारू देणार नाही. पुढील चेंडू पुन्हा कर्ण विरुद्ध मयूर. आता आणि उंच गेलाय बराच काळ, त्या चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक राणेच्या हातात चेंडू विसावलेला आहे. तिसऱ्या गडीचा पतन होत आहे वारली इंडियन संघाचं. धक्का बसतोय जे करणच्या स्वरूपात वारली इंडियन संघाला. आपण खूप कौतुक केलं करण यांचं, त्यांनी त्या कौतुकाचं आपल्यापर्यंत करून दाखवलं की त्या कौतुक करणं गरजेचं होतं. ज्याप्रमाणे वारली इंडियन संघाकडे खेळत असताना त्यांनी बरेच मैदान गाजवलेत, त्याला आज आपल्या संघातून खेळत असताना गावदेवीच्या काहीतरी करायचं होता. षटकार आणि चौकांची थोडीशी आताचबाजी केली होती, तोच पूर्ण प्रयत्न करण्याच्या नादामध्ये मात्र मी म्हटलं होतं मयूर तांबोरे समोर आक्रमण करणं खूप थोडंसं कठीण आहे. त्याला सावधगिरी पत्करायला हवी होती, ती सावधगिरी मात्र पत्करत नाही. एक डावपेच असा लावा, एक रणनीती असायला हवी, ती होताना दिसत नाही. बघू शकाल आपण नेहमी प्रशंसा करतो मयूर तांबोरे यांची. अनेक मैदान गाजवलेत, 2 षटकात फक्त 6 धावा आणि 3 मौल्यवान गडी परतावलेत. म्हणजे एकटा 100% एफर्ट लावतो की काय संघासाठी असं दिसून येत आहे. ज्याप्रमाणे राजकुमारचा संघ जेव्हा खेळत होता ना, तेव्हा भामाबाजीची जोडी जवळपास पूर्ण संघाला घेऊन जाते की काय, तोच पूर्ण एफर्ट पुन्हा मयूर तांबोरेने दाखवलेला दिसतोय. 2 षटकात 6 धावा दिलेत आणि 3 गडी मात्र या ठिकाणी आपल्या षटकात टिपलेले दिसतात. 3 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या जर पाहिली तर अवघी 18 धावा आणि 3 मौल्यवान गडी, ते सुद्धा मयूरच्या खात्यात. निसर्ग रमण्याच्या नवीन फलंदाज ज्याचं नाव पुन्हा घ्यावं असं वाटतंय, विशाल जनाटे, ज्याने मला वाटतं तनाशी या ठिकाणी खेळत असताना फायनलच्या सामन्यात 5 षटकार मारून सामना विजय केला होता. तोच फलंदाज धाकटी डाणू संघासमोर, बल्लाढ्य संघासमोर तोच फलंदाज आज पुन्हा चिंचणीच्या या मैदानावर दिसतोय. विनीत धर्ममेर म्हटलं तर रब्बर बोर गाजवणारा हा गोलंदाज, यांच्यात थोडा समर द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. बघ या विनीत धर्ममेर विरुद्ध आता मात्र फलंदाज मंगेश. थोडासा ओव्हरपे चेंडू आणि बॅटीची मोठी 4थ्या गडीचा पतन. धर्ममेराने पहिल्या चेंडूवर पहिला गडी प्राप्त केलाय. जोरदार धक्के बसत भुवनेश्वर मेहर. मी म्हटलं होतं डावपेच कुठेतरी कमी पडतोय, रणनीती मात्र चांगली होताना दिसत नाही. जरी आपला संघ कितीही बल्लाढ्य असला, डावपेच आणि रणनीती आखणं हे गरजेचं असतं, ते होताना दिसत नाही.
नक्कीच विनीत बद्दल सांगायचं तर विनीतने मागेला समाज गाजवला लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. तुम्ही आताच सांगितलं की रबर मध्ये सुद्धा त्याने त्यांची कौशल्य आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी आपली कामगिरी चोख बजावताना दाखवून दिलाय. पहिल्या चेंडूमध्ये गडी टिपला जातो आहे, ज्या पद्धतीने कडा लागला ना म्हणजे तो चेंडू जो वेगवान फेकला घेतला, फलंदाजाला कळलाच नाही कधी बाहेरचा कडा घेतला. यष्टीरक्षक मयूर तांबोर यांच्या हातामध्ये झेल चटकन आला आणि गडी होतोय बाद. याला म्हणतात सुरेख रणनीती आहे. चेंडू कसा द्यायचा, कुठल्या लेंथवर फेकायचा आणि त्या लेंथवरून गडी टिपायचा कसा, ही रणनीती मात्र मला इकडे मिळाली पाहायला. मयूर तांबोरे यांनी ज्या पद्धतीने रणनीती आखली. कोण नवीन फलंदाज राज धानमेर. पाहूया मैदानाच्या आत. दरम्यान पॉइंट क्षेत्राच्या गल्लीत मारला फटका. एक धाव सहजरित्या राज धानमेरेकडनं खाता खोलताना दिसतंय. धाव संख्येत 1 ना आघाडी 19. तर धनेश जेव्हा नाणेफेकीत आला होता त्याला प्रश्न विचारला होता की ती धावसंख्या कुठू शकतो. तो म्हणत होता की 65 पर्यंत आमचं मजल मारू शकतं. मात्र आज थोडस निराश केला त्यांच्या संघाने. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहू शकाल फक्त 19 धावा आहेत आणि यांचे 4 मौल्यवान रत्न टिपले गेलेत ते MD ग्रुप संघाकडनं. बघू शकाल विनीत धर्ममेर विरुद्ध आता विशाल जनाडे. विशाल महाकाय विशाल स्कोर उभा करेल का, हाच या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागेल. हलकासा टॅप केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तत्पूर्वी एक धाव. दुसऱ्या हलकासा प्रयत्न, सुरेख रनिंग द बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये. अशीच रणनीती जी असायला हवी तीच षटकार आणि चौकार की धाव वाढते अशी नाही. जर आपण भारतीय संघाचा विराट कोहली जर पाहिला ना त्यांची एक एक धाव ही मनसोक्त आनंद करणारी असते. म्हणजे एक एक धावाला सुद्धा वाटतंय की आजचा खेळ कसा आहे. म्हणजे निर्धाव चेंडू जाण्यापेक्षा एक धाव ही महत्वाची आहे. तसाच या ठिकाणी 2 धावा टिपल्या गेलेत. दरम्यान पुन्हा विनीत विरुद्ध आता पुन्हा विशाल यांच्यात थोडासा आपल्याला समोर द्वंद्व पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू चिंचणी बोबाडा यांकडनं चेंडू घेऊन येतोय. थोडासा ओव्हरपिच झाला चेंडू, त्या चेंडूवर मात्र संगम तुटलेला आहे. चेंडू आणि फळीचा संगम इकडे होता दिसत नाही. गुड लेंथ या ठिकाणी लाईन अँड लेंथ अशी चेंडूची या ठिकाणी रणनीती आखतोय तो हा गोलंदाज विनीत धर्मवीर. कोणतीही चूक करत नाही. आपल्या अचूक टप्प्यावर चेंडू जेव्हा पडतो ना तेव्हा समाधान वाटतं की माझ्याकडनं कुठेतरी चांगली कामगिरी होत आहे. तोच प्रयत्न या ठिकाणी विनीत धर्मवीर. पुढील चेंडू पुन्हा षटकातील थोडासा फुलरला ते चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो मध्ये, मात्र एक धाव रोखू शकत नाही या ठिकाणी विनीत धर्मवीर. एकही धाव आणि पुन्हा धावसंख्येला पुढे सरसावण्यात यश आलंय ते वारली संघाकडनं. धावसंख्या 22 धावा. षटकातील पुढील चेंडूसाठी सज्ज आहे फलंदाज राज धर्मवीर. पुन्हा फुलरला त्या चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये ढकला चेंडूला 2 क्षेत्रक्षेत्रामध्ये 4 धावा. सुरेख बघू शकाल हा चेंडू जेव्हा गेला ना तो मैदानात गुदगुल्या करत गेला आणि तो त्या चेंडूला थोडस स्पीड होतं त्यामुळे 2 क्षेत्रक्षेत्रामधून हा चेंडू गेलेला दिसतोय. धावसंख्येत 4 ने आघाडी. कारण मी म्हटलं होतो एकेरी दुहेरी धावावर बळ टाका, त्यानंतर चौकार आणि षटकार येणारच आहेत. ही रणनीती आखणी असणं गरजेचं असतं. मात्र नाही, प्रत्येक फलंदाज एकच कामगिरी करतो, मला चौकार मारायचे मला षटकार मारायचा आहे. नाही, क्रिकेट हा खेळ संयमाचा आहे, नंतर आक्रमणाचा आहे. काय म्हणेल? नाही, नक्कीच एकदम सुरेख अशी गोलंदाजी साकारली जाते आहे MD ग्रुप कडून. कारण सुंदर सुंदर गोलंदाजी होती आहे. पिचचा जर विचार केला एक चांगली साथ देते आहे. मयूर तांबोरेने जो निर्णय घेतला होता प्रथम क्षेत्ररक्षणाचा, कारण हेच आहे की त्याने बघितलं सकाळचं सत्र आहे, पिच तापलेली नाहीये, आपला जो भेदक मारा आहे तो सरस पद्धतीने होत असताना पाहायला मिळेल. चैतन्याचं जर एक षटक आपण बघितलं फक्त ते थोडंसं महागडं पडलं, परंतु मयूरची 2 षटकं 6 धावा 3 विकेट. त्यानंतर विनीतची गोलंदाजी काय मारा होता सुरेख, परंतु त्याला प्रत्युत्तर मात्र विशाल यांनी दिलं एक चौकाराच्या माध्यमातून आणि धावसंख्येला गती दिली. धावसंख्या 26 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते, तर गडी बाद झालेले आहेत 4. नक्कीच अशी सध्याची स्थिती वारली इंडियन संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. तो चलते मैदान के बीच में चिंचनी प्रीमियर लीग चल रहा है गांवदेवी के चिंचनी के मैदान में. MD ग्रुप वर्सेस वारली इंडियन के बीच में चलता हुआ ये मैच, आज के दिन का पहला मैच, दमदार मैच. एक तरफ बहुत ही बढ़िया गेंदबाज तो एक तरफ है बल्लेबाज. देखते हैं
पहली गेंद इस वक्त में खेला है मिड विकेट की तरफ, हवाई सफर, गेंद जाएगी छक्के के लिए। डीजे मास्टर अभी भी तैयार नहीं है, लेकिन बहुत ही खूबसूरत शॉट। विशाल जनाते की ये बात है खास, उसको मिलता है। विशाल जनाते के पास यही हुनर तो है, जब भी मिलता है मौका ठोक देते हैं छक्का। ये एक हुनर उनके पास देखने को मिलता हुआ। बहुत ही बेहतरीन शॉट तब्दील की मिड विकेट की तरफ में, जब तनाशी में फिनाले चल रहा था धाकटी डानू और चिंचनी आदिवासी की टीम में, तो बहुत ही बेहतरीन एक तरफ थोड़ा सा ये हो रहा था, माहौल गर्म हो चुका था, हमें डायरेक्ट सेमीफाइनल में एंट्री मिलनी चाहिए था। लेकिन यहाँ पे जब फिनाले में एंटर किया चिंचनी की आदिवासी टीम ने और आखिरी पल में आखिरी ओवर में माहौल बना दिया था विशाल ने। देखते हैं आज वो नजारा कहीं नजर आएगा क्या, क्योंकि दर्शक आए हुए हैं चिंचनी प्रीमियर लीग देखने, तो अच्छे अच्छे बल्लेबाज है, उनका खेल प्रीमियर लीग में देखने को मिलना चाहिए, तो ये खास बातें होती है। लेकिन गेंदबाज कमाल के हैं, तो गेंदबाजों ने अपना हुनर दिखाना शुरू कर दिया है पहले ओवर से ही, तो वही नजारा देखने को मिलता हुआ। देखते हैं अभी इस वक्त में विशाल किस तरीके से संभालते हैं, स्ट्रेट ड्राइव की तरफ खेला है, शॉट को बहुत ही बेहतरीन तब्दीली, फिर एक बार लगा छक्का। आएंगे सुमधुर संगीत उर्वी डीजे के साथ। भुवनेश्वर विशालचं आपण खूप कौतुक केलं, मात्र हा जो शॉट पाहिला ना C4 क्लास, खरोखरच अप्रतिम। त्या चेंडूला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्या चेंडूला भिरकावून दिला स्ट्रेट ड्राईव्ह। आपण जे इंडिया पाकिस्तानचा सामना पाहिला ना, विराट कोहली ज्याप्रमाणे तो फटका जो लगावला होता रॉफच्या गोलंदाजीवर, त्याप्रमाणे काहीतरी चित्र पाहायला मिळतंय ते विशालकडनं। तो बहुत ही बेहतरीन पारी को निभाते हुए स्कोर में तब्दीली आई होंगी यहाँ पे 38 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया तब्दीली देते हुए विशाल नजर आए। चेतन गेंदबाजी के लिए तैयार, राइट टाइम ओवर द विकेट। ये एक देखिए फिर एक बार हवाई सफर लॉन्ग ऑन की तरफ, देखते हैं नजारा, ये पकड़ा कैच, बड़ी मछली जा टॉस विन किया था। मयूर तामोरी ने कहा था कि वारली इंडियंस के बहुत सारे क्रिकेटर्स हमारे साथ में अपोलो में खेलते हैं, तो विशाल उसमें से एक है। तो जाहिर है कि चेतन ने और मयूर ने कहीं ना कहीं पे प्लानिंग बनाई थी विशाल को किस तरीके से हिट करते करते उसे कैसे डकआउट में भेजना है, वो पूरी तैयार की थी। इसके हिसाब से 2 छक्कों की सहायता से तो काफी अच्छी। आहाना विरुद्ध DSK सुपर किंग यांचा पुढचा सामना असणार आहे। तर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी 11 लोकांची लिस्ट घेऊन यायचं आहे टॉस का बॉस कडे, ये है खास। चला वळूया मैदानाच्या आत पुनश्च एकदा। तो बहुत ही बेहतरीन मैच मैदान के बीच में चलता हुआ 38 पे रुका हुआ स्कोर। देखते हैं नए बल्लेबाज मैदान के बीच में करण, फिर एक बार हाफ स्टंप के बाहर की गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद आई यहाँ पे, छोड़ा बिल्कुल छोड़ा, चाहते थे कि वाइड का इशारा मिलेगा लेकिन नहीं, इन करते हुए बहुत ही बेहतरीन गेंद आई यहाँ पे। इस लेन की अगर बात करते हैं, पुल ऑफ की लेंथ आई, टप्पा जैसे खाया सीधे विकेट कीपर के हाथों में। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी चेतन ने जिस तरीके से हुनर अपना पेश किया, क्या बात है। स्ट्रेट ड्राइव की तरफ खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्ड किया जाएगा विनीत द्वारा, यहाँ पे 1 रन का इजाफा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी फिर एक बार यहाँ पे देखने को मिली। अगर बात करते हैं 2 छक्कों की, तो वो तो होते हैं बड़े बड़े, जब प्लेयर्स आते हैं, बड़े बड़े बल्लेबाज आते हैं, तो अच्छे अच्छे गेंदबाजों का धुलाई होता है। लेकिन चेतन की यहाँ पे प्रशंसा की जाएगी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने दिखाई, हुनर दिखाई
दिखाया, क्योंकि बड़े बल्लेबाज को डगआउट में भेजना ये भी बहुत बड़ी बात होती है। तो ये इस ओवर की खासियत रही है। स्कोर में तब्दीली बड़ी हो सकती थी, लेकिन रोका गया विशाल के विकेट के माध्यम से। खरोखरच ही प्लॅनिंग होती. एक दोन षटकार जरी गेले विशालकडनं तरी चालेल, मात्र या खेळाडूला थांबवायचं आहे, याला बाद करायचं आहे. हीच रणनीती आखली मयूर यांनी. तो बहुत ही बढ़िया 5 ओवर की समाप्ति के बाद 39 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया गेंदबाजी एमडी ग्रुप के माध्यम से देखने को मिलती है। आखिरी ओवर कौन लेके आते हैं, देखते हैं इस आखिरी ओवर में क्या होगा नजारा, किस तरीके से होगा नजारा। चलते हैं बहुत ही बढ़िया टूर्नामेंट का आयोजन चिंचिनी प्रीमियर लीग अपोलो क्रिकेट क्लब द्वारा आयोजित ये क्रिकेट टूर्नामेंट, और जिस तरीके से मैदान को सजाया गया है, बहुत ही बेहतरीन सजावट, और जिस तरीके से मैदान दिखता है देखने वालों के होश उड़ जाते हैं। बहुत ही बेहतरीन। विनीत एक बार फिर अगला ओवर लेके आए। वाह 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 वाह, सूरत के डायरेक्ट हिट का प्रयास था, चुरा लिया है रन। दूसरी की मांग हो सकती थी लेकिन नहीं रोका, क्योंकि जहां तक बाल बाल बचे हैं बल्लेबाज, डायरेक्ट हिट का प्रयास था मयूर तामरे विकेट कीपर का, लेकिन
डोलते वाऱ्यावर बाय माझी डोल डोलते आहे. वेसावकर आणि मंडळी यांच्या माध्यमातून हे गाणं आलं 1986च्या दरम्यानमध्ये आणि गाजलं गेलं भरपूर प्रमाणामध्ये. आणि आता मात्र या इनिंगला शेवटच्या चेंडूचा इंतजार आहे. चला नंतर पुढच्या सामन्याची असती या दरम्यान खेळला जातोय शेवटचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हवाई सफर लागतोय षटकार. धाव संख्याला मिळते बढती. कमान डीजे. किती झालं? 51 धावा लागलेत. 52 धावा विजयासाठी. 49 झाले. 50 धावा विजयासाठी. 49 धावा बोर्डावर लागलेत. 50 धावा विजयासाठी. कमान डीजे. धन्यवाद डीजे. जर पुढच्या समालोचनासाठी युसुफ बाय सय्यद यांना आमंत्रित केलं जाईल. हॅलो चिक. अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, नमस्कार. चिंचिनी प्रीमियर लीग आज आपण पाहतोय दुसरा दिवस. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करेल धवल दानवेर साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करणार आहोत CSK सुपर किंग DSK सुपर किंग संघाचे संगनायक तसंच अहाना 11 CRD संघाचे संगनायकाने टॉससाठी या. त्वरा करा, इनिंग ब्रेक आपल्याला टॉस करायचं आहे. चला चिराग किनी आपण आपल्या संघनायकाला लगेच पाठवा. तसंच अहाना 11 CRD संघाचे संघनायक थोडंसं तुरा करा टॉससाठी लगेच या. काल आपण पाहिलं 2 संघ क्वालिफाय झाले आहेत सुपर 4 मध्ये. पहिला संघ पाहायला भेटला मैत्री 11. दुसरा संघ पाहायला भेटला तो म्हणजेच मिमान इंडियन. असे 2 संघ क्वालिफाय झाले सुपर 4 मध्ये. आज बघा कुठले 2 संघ क्वालिफाय होतील सुपर 4 मध्ये. पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वारली इंडियन्स विरुद्ध NB ग्रुप असा हा सामना असेल. MD ग्रुप मयूर तांबोरे नक्कीच पाहायला भेटले. तसंच वारली इंडियन्स यांची गोष्ट केली तर नक्कीच ST बांधवची संघ बांधली गेली. ST बांधव होणार आहेत तर चांगला प्लॅटफॉर्म यंदाच्या वर्षामध्ये पहिल्या पर्वामध्ये आपण पाहायला भेटतोय. ते नक्कीच इकडे उभारला गेले. अपोलो क्रिकेट चिंचणी क्लब यांचा कौतुक करावा लागेल. एक चांगला प्लॅटफॉर्म चिंचणी भागाच्या प्रत्येक खेळाडूला दिले गेले. आणि इकडूनच पाहिलं गेलं तर अपोलो चिंचणीचा फ्युचर क्रिकेटचा नक्कीच पाहायला भेटेल. यंगेस्ट खेळाडूंना नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे स्वतःला साबित करण्यासाठी. चला विनंती शेवटचा अंतिम कॉल CRD अहाना 11 तसंच विनंती DSK सुपर किंग त्वरा करा टॉससाठी. या चेंडू पडल्याच्या आपल्याला टॉस करून घ्यायचा प्लीज. चला पंकज टॉस साठी या DSK सुपर किंग. तसंच चिराग चला घाई करा, थोडीशी घाई करा. चला अजूकाचा कॉल आहे. जर इनिंग प्रेम टॉस नाही केला तर नक्कीच पॅनलाइज केला जाईल हे आपण लक्षात घ्या प्लीज. संघाचे संघ मालक आणि कॅप्टन कॉपरेट करा.
आपला संघ थोडासा उशीर करतोय, सहकार्य करायचं आहे. जेव्हा पहिली इनिंग होते त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगतोय की नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रत्येक संघाने सहकार्य करायचं आहे. डीएसके संघ थोडासा उशीर करतोय, कर्णधार फक्त यायचं आहे. सलादचा आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. एका बाजूला अमित मिश्रा म्हणजेच बहुबा पाहायला भेटेल. लेदरचा सुरेख खेळाडू टेनिस क्रिकेट चिंचणी प्रीमियर लीग खेळताना पाहायला भेटेल. अहाना 11 सीआरडी ग्रुप संघाचा संगणक. एका बाजूला पंकज पाहायला भेटेल. डीएसके सुपर किंग संघाचा संगणक. विनंती कर धवल सर या आपल्या शुभस्ते पण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एका बाजूला सीपीएल तर एका बाजूला जे क्लासेसचा कॉल केला जाईल. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ कॅप्टन्स. जे क्लासेस असा नक्कीच कॉल केलाय आणि जे क्लास हेच आलाय. नक्की धन्यवाद धवल सर. अमित टॉस तू जिंकलाय. काल तू सामने पहिला चेस होत आहे, डिफेंड पण झाले संध्याकाळी सामना, तर यावेळेस काय निर्णय घेईल 6 षटकार सामन्यामध्ये? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिली बॅटिंग फिल्डिंग असल्यामुळे आम्ही समोरचा टार्गेट किती आहे ते हे करू, डिसाईड करू किती आहे त्यांचं टार्गेट, मग चेस करू आम्ही. नक्की चिंचणी प्रीमियर लीग हा प्लॅटफॉर्म किती चांगला आहे येणाऱ्या यंगेस्ट खेळाडूंसाठी क्रिकेटमध्ये आणि चिंचणी अपोलो क्रिकेट क्लबसाठी? हे प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, म्हणजे यंग पोरांसाठी खूप चांगला आहे, कारण की जेणेकरून टेनिस क्रिकेट हे चिंचणमध्ये खूप कमी होत चाललं आहे आणि जेणेकरून हा प्लॅटफॉर्म त्याने दिलेला आहे आणि खूप मला तर वाटते हे टुर्नामेंटने म्हणजे पुढे जनरेशन जी येणार आहे ती त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. वेळ घेणार नाही मी तर पंकज तुझ्याकडे येऊया. तो पंकज या स्पर्धेबद्दल या चिंचणी प्रीमियर लीग बद्दल काय सांगेल? पहिलाच वर्ष प्रत्येक भागामध्ये लीग होते पण सगळ्याच्या मनामध्ये आपल्या गावाची लीग व्हावी, लीग बद्दल तू काय सांगेल? आतापर्यंत CCL जी टुर्नामेंट झाली ती फक्त लेदरचीच झाली आणि या पहिल्याच वर्षी टेनिसची टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. आयोजन खूप चांगलं आहे आणि ह्याच्या पुढे पण खूप चांगलं करता येईल. याच्याकडे पण आपण काही प्लेयर जे काही असतील त्यांनी पण लक्ष देऊन थोडंसं काय करतील तर बरं पडेल. नक्कीच काल तू सामने पाहिले असतील लाईव्ह मध्ये, मैदान आला असेल. काल धावा बनत होत्या थांबल्या गेल्या, तर 6 षटकांमध्ये पहिल्या सामन्यात किती धावा बनण्याचा प्रयत्न असेल तुझा? 6 ओव्हरमध्ये मिनिमम माझा टार्गेट असेल 70चा, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटला कधीच कमी लेखू नये हे मी सांगेल. बेस्ट ऑफ लक पंकज. जास्त वेळ घेणार नाही आपण. नक्की टॉस जिंकलाय अहाना 11 सीआरडी संघाने प्रथम स्वीकार केला. क्षेत्ररक्षण होळे मैदानाकडे आपण जाऊया सामन्याच्या कक्षामध्ये. हॅलो, नक्कीच धन्यवाद. उर्वी डीजेच्या माध्यमातून आपण साऊंड पाहतात. एक सुरेख डीजे प्रोव्हाइड केले की रोहित पाटील अँड टीम पाहायला भेटते आपल्याला. बघूया आपण 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मयूर तामोरे तर एका बाजूला चिन्मय तामोरे. मयूरच्या बॅटमध्ये चौकाराला सुरेखरित्या षटकार खेळला गेला. यावेळेस पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला ब्रश करतोय. हलकी शपील नक्कीच केली गेली. यावेळेस चेंडू निर्धाव येतोय. पहिला षटक मार्ग असता आहे. पप्पू पहिला षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू निर्धाव. चला DRS जे आहे ना फक्त तुम्हाला रनआउट नो बॉल साठी आहे. वाईड आणि बिमर नो बॉल साठी ही दक्षता घ्या. लेग बिफोर आणि पाहिलं गेलं तर कॉट बिहाइंडला DRS नाही, ही दक्षता घ्या आपण. तो मयूर नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या इनिंग्स मध्ये 2 ओव्हरमध्ये मात्र 6 धावा खर्च केला, 3 गडी बाद केला. सुरेख फलंदाज आहे चिंचणीचा. हा मैदान त्याला खूप रास येतोय. हा यावेळेस सुरेख चेंडू होता. ऑफच्या बाहेर पिचिंग झाला. पंच नक्की दर्शवतात फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरं आणि चौथं चेंडू निर्धाव येतोय. मयूरची खेळी नक्कीच आम्हाला पाहायला भेटते या मैदानामध्ये. जेव्हा महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहिलं तेव्हा अक्षरशः डोळ्याचे पेरणे फडणाला सामना त्यांनी खेळला होता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आवडायचा प्रयत्न होता. पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू थोडासा फंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षण करतोय.
11 रन आणि एक धाव. पंचांकित दशकात लीग पाईचा कॉल. मंगेश तामोरे सर तिकडे पाहायला भेटतात. स्कोअर एक पंच यतीश तामोरे सर पाहायला भेटतात. तामोरे बंधू जोडी मैदानाची आत. तसंच पाहतो आपण एक लेजंड खेळाडू, लेजंड व्यक्तिमत्व यतीश आकरे सर थोडं अंपायरची भूमिकामध्ये आमचे जोडले गेलेत. तर बघूया आपण कडून स्पर्धेत सज्ज होईल मिस्टर पप्पू यांची गोष्ट केली तर 50 धावा डिफेंड कर. आतापर्यंत पहिल्या षटक टाकतो, एक चौकार आलाय परंतु सुरेख गोलंदाजी करतोय. फलंदाजांना बांधण्याचं काम करतोय. 2 चेंडू निर्धाव, एक लेगबाजीचा कॉल, एक सिंगल, एक चौकार, अशा प्रकारे 6 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्या. यावेळेस स्ट्रायकर पाहायला भेटेल फलंदाज मिस्टर चिन्मय तामोरे. हा यावेळेस सुरेख चेंडू पाहायला भेटला. टप्पा पडत चेंडू नक्की उसळी घेतोय. यशस्वी सुरेख काम करतोय. स्टेजच्या मागे चेंडूला गॅदर करतोय. गणेश पाहायला भेटोय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाज 6 धावा. इकडून बनवायचे येणाऱ्या 30 चेंडू मागे तब्बल 44. काल आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 73 धावांची पार्टनरशिप लगावली होती. 73 धावांची पार्टनरशिप लगावली गेली होती. ती म्हणजे राजकुमार तामोरे आणि तन्मय निजाम यांच्या माध्यमातून एक सुरेख खेळ. मयंक निजाम माफ करा. 2 फलंदाज यांच्या मधून सगळ्यात मोठी पार्टनरशिप लगावली गेली. आणि काल 2 संघ क्वालिफाय झाले. मैत्री 11 अमित किनी साहेबांचा संघ तर एका बाजूला पाहायला मिळाला मिवान इंडियन. हा संघ कॅप्टन ऑफ राजकुमार तामोरे. सुरेख खेळ त्यांनी साकारला मैदानाच्या आतमध्ये. आज बघा कुठले 2 संघ क्वालिफाय होतील. एका बाजूला वारले इंडियन्स तर एका बाजूला MD ग्रुप. असे पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. एका बाजूला पाहतो आपण रेड टी शर्ट मध्ये ज्या प्रकारे पाहतो ना की RCB संघ खेळतो, तर एका बाजूला लाईट पिंक म्हणजे राजस्थान रॉयल्स असा संघ टी शर्ट दिला गेलाय. तर हा बॅटल खूप सुरेख असेल कारण की प्रत्येक चेंडूवर प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. आणि पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये जो चॅम्पियन ठरेल ना, येणाऱ्या प्रत्येक पर्वामध्ये त्याचं नाव घेतलं जाईल की सीझन 1चा चॅम्पियन खूपच महत्वपूर्ण असतो. जेव्हा आपण पहिला पाऊल उचलताना काही काम करण्यासाठी तर पहिला पाऊल सगळ्यांच्या लक्षात असतो कुठं आपण पाऊल ठेवला होता. तशा प्रकारे ही लीग आहे. वर्ष 2023 मध्ये सुरेख काम केले अपोलो चिंचणी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिले. आई गावदेवी माता मंदिर चिंचणीच्या सुरेख मैदानामध्ये ही स्पर्धा. नक्कीच आई गावदेवी मातेचा आशीर्वाद प्रत्येक खेळाडूवर पाहायला भेटतो आपल्याला. आणि आपण पाहतो ना की सर्वधर्म समभाव हा खेळ आहे आणि चिंचणी अपोलो क्रिकेट क्लबने तिने नक्कीच ठेवलाय. आणि सुरेखरित्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येक जणांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मग आणलं गेलंय. मग मुस्लिम बांधव असू द्या, ST बांधव असू द्या, वाडवल बंधू असतील, तसंच पाहायला गेलं तर वैती बंधू, सगळ्यांना या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नक्कीच भाग पाडलाय. आपण भारताची प्रथा आहे एकत्र राहणं आणि एकत्र सगळं काही करणं ही भारताची प्रथा दाखवून दिलंय. अपोलो चिंचणी क्रिकेट क्लबने यावेळेस सुरेख फटका आखोदून काढला. चेंडूला ऑन साइड चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय. यावेळेस चिंचणी प्रीमियर लीग चौकार. आपण वळूया उर्वी DJ. बघूया आपण मयूरच्या बॅटमधून चौकाराने स्वागत केलं गेलं. राज काय करेल आपल्या संघासाठी आज असं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 10 धावा दाफळकावर. येणारे अजून 29 चेंडू बनवायचे 40. यावेळेस सलर फोटोचे ऑप्शन खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटतो. फंबल झाला. डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतोय. चेंडूला फील्ड करतोय परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. हर्ष आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडूला फील्ड केलं गेलं. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावला. 11 धावा धावफलकावर. 11 धावा डबल 1 लगावले गेले. 1 षटक 2 चेंडूचा खेळ संपला गेले. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. नक्कीच आपण पाहतोय लग्न समारंभ या नक्कीच मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत. जे प्रेक्षक आपण पाहतोय मंदिराच्या मधून आई बहिणी सामन्याला पाहतात त्याचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करूया स्पर्धेमध्ये. शॉर्ट चेंडू पुल करायचा प्रयत्न होता. मिस टाइम झालाय. चेंडूवर खेळाडू येतोय परंतु 1 बाउंस चेंडू फील्ड केला जातात परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या जातील.
सुरेख चेंडू होता, फटका सुरेख, परंतु थोडासा 30 सेकंडचे खेळाडू पाहायला भेटले, आले होते, चेंडूला फील्ड केल्या गेला, 2 धावा नक्कीच वाचवल्या, परंतु सुरेख रनबिटी विकेट, चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. आपण पाहतोय डोरीमॉन म्हणजेच टॉय आपण पाहतो नाचताना एंटरटेन करतोय. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच या टॉयची खूप मागणी असेल, कारण की लहान लहान पर्यटक येथील मैदानाच्या बाहेरून पाहण्यासाठी सामने समुद्राचा आनंद घेण्यासाठी येतात, परंतु सामना बघण्यासाठी सुद्धा येतील. हा सुरेख चेंडू यॉर्कर टाकला गेला. चिन्मय तामोरे एका बाजूला मयूर तामोरे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामी बॅटर चेअरमध्ये. या गोलंदाजी गोष्ट केली राज यांनी पहिल्या इनिंग्समध्ये षटकार लगावलाय, आणि जेव्हा षटक घेऊन आला ना तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि चौथ्या चेंडूने धाव टाकलाय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. येणारे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 खेळाडू 30 सेकंडचे बाहेर. डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे, स्वीपर कव्हरला एक खेळाडू, डीप मिड ऑफला एक खेळाडू. यावेळेस सुरेख फटका डीप मिडॉनला चेंडूला खेळला गेला, काव कॉर्नर मध्ये चेंडू निघून जातो. यावेळेस वाऱ्याच्या विरोधामध्ये येतो चिंचणी प्रीमियर लीग षटकार चिन्मयच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पुढे ससावे, धावसंख्या 2 पोहोचेल तब्बल 19 अंकावर. 19 धावा फटकावर लगावल्या गेल्या. काय फटकेबाजी केली गेली. आपण पाहतो ना की जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात लोक असं विचार करतात की वाऱ्याच्या साह्याने फटके खेळतात, परंतु सिक्सरचा चेंडू आहे. फलंदाजाच्या बॅटला जर सुरेख कनेक्ट झाला ना तर नक्कीच वाऱ्याच्या विरोधामध्ये सुद्धा तू फटकेबाजी करू शकतो. काल आपण पाहिला निकेश यांना काय फटकेबाजी केली. शांत राहणारा खेळाडू, परंतु जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्याची बॅट खूप बोलते. जेव्हा पाहिलं गेलं तर हेत 11 समोर सामना खेळत होता आणि मैत्री 11ला गरज होती धावांची, त्याला स्ट्राईक भेटले आणि 2 षटकार विनिंग षटकार त्याने ठोकले. निकेश कालचा हिरो नक्कीच ठरला गेला होता. अप्रतिम फलंदाजीच्या बॅटमधून नक्कीच पाहायला भेटले आपल्याला. शॉट चेंडू कट केला गेला, शॉट पॉइंटला खेळाडू आणि पाहायला भेटत तर चिन्मय तरे बॅक टू द ग्राउंड. आपण सांगतो ना की ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और छक्के का जवाब विकेट से दिया गया. कम बॅक केला गेला शेवटच्या चेंडूवर आणि पहिल्या गडी बाद केले गेले. धावांची गोष्ट केली. 2 षटकाची समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीने धावा येते 19. येणारे 24 चेंडू बनवायचे विजयासाठी अजूनही 31 धावा. आपण बोलूया डीजे मास्टरकडे, तदनंतर या मैदानाच्या आतमध्ये. हे शिंगाला नवरा सैलय गो, पूर्वी नवरी सैली गो पाय. शिंगाला नवरा सैलय गो, पूर्वी नवरी सैली गो पाय. शिंगाला नवरा सैलय गो, पूर्वी नवरी सैली गो पाय. शिंगाला नवरा सैलय गो, पूर्वी नवरी सैली गो पाय. नवरा निघालाय गो, नवरीची मांडवा तारी के धन्यवाद डीजे मास्टर. तर उर्वी डीजे मास्टर पण पाहतो, उर्वी डीजे साऊंड प्रोव्हाइड केले, त्याचा सुद्धा धन्यवाद असेल. आमची आवाज आपल्याकडे पोहोचण्याचं काम करतो सुरेख डीजे. म्युझिकल ग्रुप सुद्धा आहे, ऑर्केस्ट्रा सुद्धा त्यांच्याकडे पाहायला भेटते. चांगलं वर्क सध्याच्याकडे मध्ये पालघर तालुक्यामध्ये जिकडे जिकडे टुर्नामेंट असते ना तर उर्वी डीजे आपल्याला पाहायला भेटतो, कारण की सुरेख साऊंड प्रोव्हाइड करतो रोहितजी पाटील आणि टीम. चिंचणी प्रीमियर लीग आपण 2023 पाहतोय. आम्हाला नक्कीच सुरेख सपोर्ट केला या स्पर्धेमध्ये. पाहिलं गेलं तर निमेश सावे सर असतील, मनोज चुरी, पिंपळनाका असतील, यतीनजी जाधव, लाल दरवाजा, प्रणय नाईक, जे क्लासेस, अमित करवीर, पानसाळ, राजेंद्र होटेल, विनोद पाटील, चेतन दांडेकर, कानवीर प्रसन्न महाराज दांडेपाडा, ऋतुजा कोल्ड्रिंक्स, कमलाकर दवणे, सारा कोल्ड्रिंक्स, संदीप तामोरे, दशरथ संखे, कुंदन संखे, भावेश 19 31 वाजे 31 4 षटकांमध्ये. भावेश आकरे सर, अभिषेक करवीर आणि विशाल वजे पोलीस यांनी सगळे आम्हाला चांगला सपोर्ट करत, त्या सगळ्यांचा धन्यवाद करूया मनापासून. तर पुढे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला भेटेल परत एकदा मिस्टर पप्पू चिंचनकर पाहायला भेटतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज. सुरेख चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुट होता फलंदाज, परंतु काय सुरेख चेंडू टाकला गेला, ब्लॉक मध्ये होता आणि एक धाव फलक 1 ने ससा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. 23 चेंडू 30 धावांची गरज.
तर नक्कीच सुरेख चेंडू टाकला. पप्पू एक ऍड आपण पाहिली होती, पप्पू पास हो गया. तर इकडे पप्पूला पास व्हावा लागेल. एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज आहे. हिंदीमध्ये म्हणा की पुराणा चावल जब पकता है ना तो खुशबू भी गिरता है. इकडे अनुभव आहे, अनुभवाला साथ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर मृणाल मॉन्टी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. मृणालला चांगला फलंदाज आहे, बेसिकवर मॅरिटवर फलंदाजी करतो असा फलंदाज आहे. तर बघा आपण कशा प्रकारे खेळ साकारेल. पहिला चेंडू खेळतो या इनिंगचा. यावेळेस पाहिलं गेलं तर पंचाच्या दोन्ही हा समांतर धावा येतील, एक अवांतर. धावसंख्या इकडे पुढे ससावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. 50 धावांचं लक्ष दिले गेले. पाहिलं गेलं तर 21 धावा. गोलू सुद्धा पाहायला भेटे या संघामध्ये. आपण शॉर्ट पॉइंट मध्ये एक सुरेख गोलंदाज आहे, लेदर क्रिकेटचा खूप सुरेख प्रशिक्षण घेतलाय तोच खेळाडू पाहायला भेटते शॉर्ट पॉइंट मध्ये. फटका सुरेख यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळाडू पाहायला भेटतोय. डीप मिळवला राजने आज काम केलंय आणि फलंदाज पाडवलं ब्रॉडरचा शिकार. फलंदाज मिस्टर मृणाल मॉन्टी बॅक टू द आउट. वजाव धन्यवाद डीजे मास्टर. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मिस्टर रोहित कोम, एक यंगेस्ट खेळाडू पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. चेक हेलो. तर नक्कीच एसटी बांधव आहे आपण पाहतोय, परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना की प्रत्येकाला आपला प्लॅटफॉर्म आपली जागा देतोय. यष्टीच्या मागे पाहायला भेटतोय मिस्टर गणेश पाहायला भेटतोय. धनेश नक्कीच हा काम केलाय, अनुभव नक्कीच दाखवलाय. गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला. एक वाईट टाकला होता परंतु गडी बाद करण्यामध्ये सक्षम ठरलाय. परत एकदा पंच नक्कीच आम्हाला घोषित करते वाईट. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. शॉर्ट चेंडू पडतो, खराब चेंडू दर्शवला गेला पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज पप्पू यांच्या माध्यमातून पप्पूने एक विकेट नक्कीच घेतला, परंतु पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्येची गोष्ट धावा पाहायला भेटतात 22 वर 2 गडी बाद, 2 षटक, 2 चेंडूचा खेळ संपला गेला. असा अनालाइज आपण स्कोर कार्ड पाहू शकता. 22 वर 2 षटक 2 चेंडू. हलक्या बॅटने खेळ. हा सेन्सिबल क्रिकेट आहे. हा सेन्सिबल क्रिकेट. सेट फलंदाज तुमच्या समोर आहे मयूर तामोरे, संघनायक. त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही पहिला चेंडू वाईट खेळला, त्यानंतर ऑफच्या बाहेर चेंडू होता. हलक्या बॅटने नक्कीच खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटते चेंडूला फील्ड करतोय. शॉर्ट पॉइंट मध्ये मिस्टर करण. तर एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. मयूर तामोरे नक्कीच या लीग साठी खूप मेहनत घेतली आहे. मयूर तामोरेने सुद्धा पूर्ण कमिटी आहे, कमिटीमध्ये नक्कीच मयूर तामोरे सुद्धा आहेत. पाहिलं गेलं तर यतीश वजे सर म्हणजेच अध्यक्ष आहेत या कमिटीचे, ते सुद्धा पाहतात. खूप बहुमूल्य वेळ आपला देतात या स्पर्धेसाठी. शॉर्ट चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु ॲलेक्स बरोबर नव्हता. बॅटच्या खालचा नक्कीच कडा लगावला. एकेरी धावून समाधान लागला. खूप सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटला. डीप मिडविकेटून डीप बॅकवर्ड स्कोरला गेला, चेंडूला फील्ड करतो विशाल, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 24 या अंकावर. 24 धावा फलकाव लगावल्या गेल्या. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत. 4 चेंडू मागे पाहिले गेल्यानंतर 5 धावा खर्च केल्या गेल्या. 2 वाईट, 3 सिंगल, 1 गडी बाद केलाय. गोलंदाज पाहायला भेटत पप्पू वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय. मांगेळा आली एंड करून पाहायला भेटतो. गोलंदाज मागपासच झालाय. शॉर्ट चेंडू परत एकदा पाहायला शफल खेळायचा प्रयत्न होता. शिक्षक चुकी करतोय. पंचांनी 22चा कॉल दर्शवत आहेत. मिस्टर मंगेश तामोरे सर पाहायला भेटतात मुख्य पंचाची भूमिकामध्ये. तसंच यतीश तामोरे सर स्क्वेल एक पंच पाहायला भेटतात. आपल्याला थोडी चर्चा केली गेली. पाहायला गेलं तर शिक्षक आणि गोलंदाजीमध्ये गोलू सुद्धा पाहायला भेटत. थोडी चर्चा करतोय. सिक्सर पाहता सिक्सर सुप्रीमोचे बॉल मैदानाच्या आतमध्ये यूज केले जातात आणि या मैदानाची गोष्ट केली तर कुठलाही चेंडू तुम्ही आणा
या मैदानामध्ये जो विकेट जी पीच खेळते ना ती वेगळी खेळते. कधी चेंडू खाली राहतो, कधी चेंडू वरती राहतो आणि यावर नैसर्गिक मैदान आहे. चारी बाजूला आपण पाहतो एक सुरेख वृक्षांची झाडे लगावली गेलेत. आमच्या मागे नक्कीच समुद्राची लाटा, सोनेरी लाटा वाहत आहेत. नक्कीच पाहतो आपण लग्नांच्या सुद्धा इकडे आपण बाजार पाहतोय गावठी मंदिरमध्ये. आहा, हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, चेंडू पाहायला प्रवेश करतोय, अपील केली गेली, डायरेक्ट क्रिकेटचा प्रयत्न होता आणि आधीच वाचवले गेले. बॅकअप खराब होता, खेळाडू आला होता, थोडासा फंबअप झाला. नक्कीच पंचदश होता लेग बाईटचा कॉल. लेग बाईटच्या रूपामध्ये 2 धावा आल्या. धावफलक पाहायला गेला 2 धावणे पुढे सरसावतोय, ते म्हणजेच 27 धावा. 3 षटकं पाहिले समाप्त झालेत. 3 षटकामध्ये 27 धावा हा सक्सेसफुल षटक पाहायला भेटला आपल्याला. एक गडी बाद नक्कीच केलाय. येणाऱ्या अजून पाहायला गेलं तर 18 चेंडू 23 धावांची गरज. नक्की ड्रिंक ब्रेक असेल, पाणी घेऊन या मैदानाच्या आतमध्ये अंकुश पाहायला भेटत आहेत. कमिटी मेंबर आपण सांगितलं ना की मयूर तामोरे असतील, अध्यक्ष यतीशजी वजे साहेब, मंगेश तामोरे, अंकुशजी वजे, यतीश अकरे सर नक्कीच पाहायला भेटतात. विनीत धानमेर, दिनेश दवणे म्हणजेच दामू पाहायला भेटतात आपल्याला. युवराज आकरे, अमित दानमेर, मीर पागदरे, प्रथमेश आकरे, चैतन्य आकरे, राजकुमार तामोरे सर, योगेश तामोरे सर, सचिन दवणे, चिन्मय तामोरे, विघ्नेश दवणे, कौस्तुभ तामोरे, राकेश तामोरे, पार्थ तामोरे, करण दवणे आणि अमन तिवारी. करण अशी पूर्ण टीम पाहायला भेटते, कारण की सुरेख मेहनत आहे. आपण सांगतो ना, जेव्हा आपण बिल्डिंग तयार करतो ना, एक फाउंडेशन सुरेख बिल्ड करणं गरजेचं असतं. ती आपण जो साचा रचलाय ना चिंचणी प्रीमियर लीगचा पहिल्या वर्षामध्ये, हा पूर्ण फाउंडेशन आपण पाहतोय. ही पूर्ण कमिटीने सुरेख मेहनत केली आहे. तदनंतर या मैदानामध्ये चिंचणी प्रीमियर लीग आपण घेऊन आलात आणि पहिला वर्ष आहे. 8 संघांना खेळण्यासाठी इकडे नक्कीच प्राधान्य दिलं गेलं आहे. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नक्की संघ वाढवले जातील, कारण की प्रत्येकाला पहिला वर्ष थोडंसं वाटतं की नाही आम्ही थांबूया, बघूया कशी लीग असेल, त्यानंतर आपण खेळूया. येणाऱ्या पुढच्या काळात नक्कीच 12 ते 16 संघ सुद्धा पाहायला भेटतील आपल्याला या स्पर्धेमध्ये. कारण की प्रत्येक जण ना क्रिकेट खेळतो, पण जेव्हा आपण गावासाठी क्रिकेट खेळतो ना आणि गावाची जर्सी जेव्हा आपल्या अंगावर असते ना, त्याची मजा वेगळी असते. कारण की गावकरी आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करतात. आई बहीण पप्पा बाजूचे म्हणजे मामा मावसा सगळे सपोर्ट करतात की गावासाठी कोणतरी खेळतोय आणि गावाची प्रीमियर लीग पाहतोय आपण. चिंचणी प्रीमियर लीग वर्ष पहिले चिंचणीची गोष्ट, खूप वर्षाने क्रिकेट खेळला जातोय. लेदर क्रिकेटची खाण म्हणणारा हा गाव. टेनिस किंवा सुद्धा नक्कीच उंचावर आहे, परंतु लीग होणं खूप गरजेची होती आणि पूर्ण कमिटीने मेहनत घेतली आणि चांगला प्लॅटफॉर्म इकडे तयार करून दिलाय. तेवढ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला भेटले यावेळेस गणेश. त्यावेळेस सुरेख डीप गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि पाहायला गेलं तर वारली इंडियनच्या डकआउटकडे चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. फलंदाज पाहायला भेटतं मिस्टर रोहित कॉमच्या बॅट मधून आलाय. चिंचणी प्रीमियर लीग चौकार वाजाव. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. तर बोलूया 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलं. 31 धावा, 31 धावांचा खेळ आतापर्यंत झालाय. येणारे 17 चेंडू बनवायचे विजयासाठी. तब्बल 19 उस्मान अली आमच्यावर जोडले गेले आहेत. डिका स्पोर्ट्सचे लाईव्ह ऑपरेटर, सुरेख स्कोरर. यावेळेस परत एकदा वेगवान चेंडू होता आणि पाहायला गेलं तर चेंडू ब्रश झालाय. सुरेख स्पोर्ट्समॅनशिप पाहायला भेटते आपल्याला. रोहितसाठी टाळ्या झाला पाहिजेत. अपील सुद्धा केली नव्हती गोलंदाजी, परंतु मैदानाच्या बाहेर निघून त्याला माहिती आहे बॅटला चेंडू ब्रश झालाय. अशा प्रकारचा खेळ नक्की दाखवला आणि यावेळेस तिसरा गडी बाद होतोय MD ग्रुप या संघाचा. धन्यवाद डीजे मास्टर. तर विनीत धानमेर पाहायला भेटतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5व्या क्रमांकावर कौस्तुभ पाहायला भेटतात. आमच्यावर मॅन स्कोरर सुरेख त्यांच्याकडून सुद्धा काम पाहायला भेटतं आपल्याला. यावेळेस हलक्या बॅटने चेंडूला पुश केलं गेलं आणि एकेरी धावाने नक्कीच धावपळक पुढे सरसावला. पण सांगतो जिंदगी में पुश करो और खुश रहो.
अशा प्रकारे सिंगल पाहायला भेटला. धावसंख्या एक पुढे 6 धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 32 धावा. इकडून बनवायचे 18 येणारे 15 चेंडू 18 धावांची गरज आहे. 50 धावांचा लक्ष ठेवला होता. सूर्यकिती सुरुवात झाली परंतु 3 गडी बाद झालेत. परंतु मयूर तामोरे अजूनही मैदानाच्या आत ज्याच्या बॅटमधून पाहिले गेले ना तर 2 चौकार आलेत. 3 सिंगलच्या माध्यमातून 11 धावा खेळतो. चेंडू आतापर्यंत फेस केले गेले ते म्हणजे तब्बल 9 चेंडू आणि 10 बनवले गेले 11. 9 बॉल 11 वर खेळतोय मयूर तामोरे. यावेळेस पाहायला गेलं तर ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केला कार्पेटद्वारे डीपमध्ये खेळाडू होते. चेंडूला फील्ड करायचा केला जाईल. चांगला क्षेत्ररक्षण चांगली पैकी केली गेली परंतु पाहायला गेलं तर चांगली रणनीती विकेट. आपण पाहतो ना खेळाडूचा बॅकअप आहे. 2 धावांनी पुढे सरसावला. विवेक सरसावला होता चेंडूवर खूपच वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. थोडासा वाईट थ्रो केला गेला परंतु 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली ते म्हणजे मिस्टर मयूर आणि विनीतच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे धावफलकावर 34-34. इकडून बनवायचे 16. येणारे चेंडूची गोष्ट केली तर 14 चेंडू आणि 16 धावांची गरज. बॅटची बाहेरची कडा नकद लगावली. शॉर्ट टर्मला खेळाडू चेंडूला फील्ड करेल फेकी करेल तेव्हा परत 1 धावाने समाधान मानावा लागेल. धावसंख्या इकडे पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल 35. सामना रंगतदार होईल. इकडून जर एखादा विकेट मयूरला जर बाद केला ना वारली इंडियन संघाने नक्कीच कमबॅक करू शकतो. मयूर ज्या मैदानामध्ये थांबला तर मोठे सामने तो घडू शकतो. प्रत्येक वेळी चिंचणी संघाला त्यांनी विजय करून दिलाय परंतु यावेळी चिंचणी प्रीमियर लीग मध्ये पण मयूर सेट झालाय. आणि विनीत धानवरे यांची गोष्ट केली तर हा डिटर फलंदाज आहे. 1 चेंडू त्यांनी खेळलाय. पाहिलं गेलं तर 1 धावावर खेळतोय. यावेळी जोडवला हेलिकॉप्टर चेंडूला पाठवून दिलाय आणि हा येतोय चिंचणी प्रीमियर लीग षटकार विनीत धानमेरच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच यानंतर जो सामना असेल एका बाजूला DSK सुपर किंग तर एका बाजूला CRD अहाना 11 असा सामना पाहायला भेटेल. एका बाजूला अमित मिश्रा तर एका बाजूला पंकज जसे 2 मातब्बर खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटतील. ऑरेंज अँड ब्लू जर्सी मध्ये 2 संघ. तर नक्कीच आपण पाहतो डिका स्पोर्ट्स मीरा भाईंदरचा हा चॅनल दिनेश सरांचा दिनेश परमार यांचा चॅनल त्यांची टीम आमच्यावर जोडली गेली आहे. कॅमेरामॅन पाहायला भेटतात मिस्टर कौशल सिंग आणि पाहायला भेटतात आकेश लांडगे आणि एक सुरेख काम करतात उस्मान अली आमच्यावर जोडले गेले. तर ऑनलाईन स्कोरची भूमिकामध्ये कॉस्ट्यूम सुद्धा पाहायला भेटतात. मॅन्युअल स्कोरर कालपासून सुरेख काम ते करतात. आपण सांगतो ना की कॉमेंट्री करत असताना आमच्या पाठचा कणा म्हणजे स्कोरर मैदानाच्या आतमध्ये काय घडतं तो पेपरवर लिहितो तदनंतर आम्ही मायक्रोफोनवर सांगतो. तर स्कोरर ही खूप मोठी भूमिका आहे. तसंच पंच पाहायला भेटतात. पंचांच्या भूमिका पाहिली गेली तर खूपच महत्वपूर्ण असते मैदानाच्या आतमध्ये. विवेकचा पहिला चेंडू ऑफ साईडला होता खोदून काढला गेलाय. डिपेक्स टाकावर सिपर कव्हर दिनामध्ये खेळला खेळाडू पारवडे चेंडू वराला चेंडूला फील्ड करेल परंतु 2 धावा वेगाने घेतले जातील. ही मयूर तामोरेची खासियत आहे. आपण जेव्हा अपोली चिंचणी संघ पाहिला ना तर एक लहान खेळाडू जेव्हा नौखामी पाहिला होता चष्मा घालून राजकुमार सरांसमोर ओपनिंगला यायचा आणि पाहायला गेलं तर खूप वेगाने धावा घ्यायचा. हा तो खेळाडू मयूर तामोरे पाहतोय. खूप वर्षांनी अपोलो चिंचणी सारखा एकच संघाला बिलॉंग करतोय आणि एकच संघासाठी खेळतोय ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा. यावेळेसचा खेळाडू आहे डीप बॅकवर्ड लेग फायनल क्रिकेटमध्ये आणि चेंडूला सोडलं गेलं. मयूर तामोरे नक्की जीवनदान दिलाय. मयूरच्या मनामध्ये असेल सामना फिनिश करून जावा परंतु यावेळी जीवनदान दिला. खेळाडू पाहायला चेंडूला मंगेश चुकी करतोय. मंगेश पागदेर आपण सांगतो ना की लक्ष छोटा असो किंवा मोठा प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. की आपण सांगतो ना राजनीती आणि क्रिकेट कधी आपण सांगू शकत नाही काय घडेल काय बिघडेल. तर शेवटपर्यंत आपण आज सोडू नका. झेल जर टिपला असता तर नवीन बॅटर तुम्हाला पाहायला भेटला असता. त्यावेळेस विनीत दानमेर अशी चुकी करणार नाही. चेंडूला पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. हा येतो चिंचणी प्रीमियर लीग चौकार. इकडून बनवायचे मात्र 2. आपण उद्या डीजे मास्टरकडे. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर.
तर मात्र 2 धावांची गरज. विनीत स्ट्रायकर. यावेळेस सुरेख चेंडूने धावेत ते धाव चेंडू टाकला गेला. नक्कीच जसं सामना संपेल ना दोन्ही संघाने हस्त आंदोलन करून मैदानाच्या बाहेर जायचा. लाईनअप मध्ये हे रूल्स रेग्युलेशन आहे स्पर्धेचे. तसंच लाईनअप मध्ये अमित मिश्रा आपला संघ, अमित मिश्रा बबुआ आपला संघ लाईनअप मध्येच मैदानाच्या आत घेऊन जात आहे. सामना संपल्या. ओके, ऑन साइडला खेळला गेला. खेळाडू पाहायला चेंडूला फील्ड करतोय. फेकी केली गेली परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे ससावे. धावसंख्या पोहोचेल 49. ओ भाई लेवल असा स्कोर सांगतोय तो म्हणजेच MD ग्रुप हा संघ. राजकुमार तामोरे सरांचं आगमन झालं. वेलकम सर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय या स्पर्धेमध्ये. दुसरा संघ पाहायला भेटला जो एक ग्रुप मध्ये सेकंड वर राहिलाय. आणि हेलिकॉप्टर कार्पेटद्वारे विनिंग सिंगल, विनिंग धाव येते मयूर तामोरे संघनायकाच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन्स MD ग्रुप आणि हार्ड लक वारली इंडियन्स. परत एक संधी तुम्हाला अजून आहे. ही स्पर्धा पाहता पण बिग बॅश लीग फॉर्मॅट खेळली जाते. एक संधी तुम्हाला अजून आहे या स्पर्धेमध्ये राहण्याची. तर बघूया येणारा पुढचा सामना जसा रंगेल. एका बाजूला DSK सुपर किंग तर एका बाजूला आहाना 11 CRD ग्रुप. हा बॅटर किती चांगला असेल मैदानाच्या आत ते सांगण्यासाठी आपल्याला जोडले जातील मायक्रोफोनवर पप्पू चांबरे सर. आणि एका बाजूला अनुभवी ज्या मैदानाचं त्यांना खूप काही माहिती आहे. प्रत्येक खेळाडूची कुंडली त्यांना माहिती आहे. मिस्टर भुवनेश्वर मेहर साहेब पाहायला भेटतील मायक्रोफोनवर. तर की या सामन्याचा मॅन आपण देऊया. मयूर तामोरे यांनी धावा बनवल्या 18 धावा बनवल्या आणि 6 धावा खर्चून 2 षटकामध्ये 3 गडी बाद केल्या. संगणक ठरतोय अष्टपैलू खेळ साकारणारा मिस्टर मयूर तामोरे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. आणि आपण पाहतोय डिसिप्लिन आहे. हा क्रिकेटचा डिसिप्लिन आहे. दोन्ही संघ हस्तोलन करतायत. नक्की टाळ्यांचा गरज झाला पाहिजे चिंचणी प्रीमियर लीग साठी. ते डिसिप्लिन दाखवते क्रिकेटमध्ये कसं आहे. कारण की हार आणि जीत, विन अँड लॉट्स पार्ट ऑफ द गेम. हार आणि जीत हे एक नियम आहे की एक संघ जिंकेल तर एक संघ हारेल. परंतु आपण सांगतो ना 0 वर जे सुरुवात करतोय ना तर 0 सुद्धा खूपच महत्वपूर्ण असते. कारण की 0 जर एकाच्या मागे लागला तर 10, 2 लागले तर 100, 3 लागले तर 1000 आणि 4 लागले 10,000. तो 0 एकाची संख्या वाढवतो. नक्कीच तुमची सुरुवात खराब झाली वारली इंडियन्स परंतु कमबॅक करू शकता. एक संधी तुमच्याकडे अजून आहे. तर बेस्ट ऑफ लक असेल. नक्की राजकुमार तामोरे सर आपल्याला पाहायला भेटतात. वेलकम सर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वळूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे.